नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अगदी महत्त्वाच्या मुद्द्यावर बनवतो आहे, त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहणं अतिशय गरजेचं आहे। कारण आरोग्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण हा व्हिडिओ आहे HMPV व्हायरस या विषयाबाबत। HMPV व्हायरस नेमका काय आहे? HMPV व्हायरस रुग्णांमध्ये कशा प्रकारे पसरतो? HMPV व्हायरस कोविडसारखा खरंच धोकादायक आहे का? या व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण नेमकी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि खरंच HMPV व्हायरसमुळे पुन्हा लॉकडाऊन येऊ शकतं का? याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि अशा मुद्द्यांवरच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। HMPV व्हायरस म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस। कोविडप्रमाणे HMPV व्हायरसचं सुद्धा उगमस्थान हे चीनच आहे। चीनमध्ये सध्या HMPV व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसत आहे। चीनमध्ये HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लागण होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे। त्यामुळे नव्याने रुग्णसंख्या वाढवणारा हा व्हायरस कोविडसारखाच तर नाही ना? त्याची लक्षणं नेमकी काय काय आहेत आणि हा कशा प्रकारे पसरतो याबाबतच आपण आता इथे जाणून घेऊया। HMPV व्हायरस कोविडसारखाच विषाणू आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। चीनमध्ये पसरणारा चीनमधील HMPV व्हायरस हा कोविडसारखा नाही। कारण सर्वात पहिले या विषाणूची ओळख 2001 मध्ये करण्यात आलेली आहे आणि 2001 पासून जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या व्हायरस रिलेटेड रुग्णांची संख्या आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहे। पण सध्या या व्हायरसच्या रुग्णांची संख्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे। त्यामुळे सध्या हा व्हायरस हा प्रकाशझोतात येत आहे। म्हणजेच हा नवीन व्हायरस नाही, 2001 मध्येच या व्हायरसला वैज्ञानिकांकडून ओळखण्यात आलं होतं आणि हा कोविड एवढा धोकादायक नाही आहे। वैज्ञानिकांच्या अभ्यासाअंती हा विषाणू 50 ते 60 वर्षापासून जगभरामध्ये प्रसार पावलेला आहे। एवढेच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये या विषाणू विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत। म्हणजेच कोविड जेव्हा पसरला होता तेव्हा कोविड रिलेटेड ज्या लस होत्या त्या घेऊन शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार केल्या जायच्या आणि त्या अँटीबॉडीज नागरिकांच्या शरीरात तयार झाल्यामुळे कोविड विरुद्ध त्या लढाई करायच्या। पण या विषाणू विरोधात भरपूर साऱ्या नागरिकांमध्ये जगभरात अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत। त्यामुळे नागरिक या विषाणूचा सामना करू शकतील आणि कोरोना एवढी बिकट परिस्थिती या विषाणूमुळे होणार नाही। HMPV व्हायरसची नेमकी लक्षणे काय आहेत? तर HMPV म्हणजे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या नावानुसार हा विषाणू मुख्यतः पक्ष्यांमधील AMPV या विषाणूशी संबंधित आहे। ज्याप्रमाणे कोविड हा पक्ष्यांकडूनच आला होता त्याचप्रमाणे HMPV हा व्हायरससुद्धा पक्ष्यांमधील AMPV या विषाणूशी संबंधित आहे। याचे A आणि B असे प्रकार आणि त्या प्रत्येकाचेही आणि 1 आणि 2 असे उपप्रकार आहेत। यात खोकला येणे, ताप येणे, नाक बंद होणे, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारे लक्षणे या HMPV व्हायरसची आहेत। जर आता आपण बघितलं तर कोविडची लक्षणे सुद्धा अशीच होती की घसा खवखवणे, सर्दी, नाक बंद होणे, ताप येणे, चव नसणे अशा प्रकारची लक्षणे कोविडची होती। तर त्यालाच मिळती जुळती लक्षणे ही HMPV व्हायरसची आहेत। त्यामुळे वरील आजारांची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे। कारण HMPV व्हायरससुद्धा हा संसर्गजन्य आहे। जर HMPVची लागण झालेल्या रुग्णाच्या जर संपर्कात आपण गेलो तर HMPV व्हायरसची लागण ही आपल्याला सुद्धा होऊ शकते। तर अशा प्रकारची लक्षणे ओळखून अशा प्रकारच्या व्यक्तीपासून आपल्याला लांब राहायचं आहे, सावध राहायचं आहे। आता HMPV व्हायरसमुळे जागतिक महासाथ येऊ शकते का? तर HMPV व्हायरसची ओळख सर्वात पहिले 2001 मध्ये करण्यात आलेली होती। अभ्यासाअंती हा विषाणू 50-60 वर्षापासून जगभरामध्ये प्रसार पावलेला आहे। एखाद्या जुन्या विषाणूपासून कोविडसारखी महासाथ येण्याची शक्यता अतिशय कमी आहे। म्हणजेच
कोविडसारखी महासाथ येण्याची शक्यता कमी आहे. कोविडसारखं लॉकडाऊन जे पूर्ण जगभरामध्ये लागलं होतं, जग पूर्ण थांबलं होतं, तशी परिस्थिती HMPV व्हायरसमुळे येणार नाही, हे वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. केवळ जुन्या विषाणूमध्ये काही मोठे जनुकीय बदल झाले तरच असे घडू शकते. म्हणजेच HMPV व्हायरसमध्ये काही नव्याने बदल घडले आणि तर तो जास्त धोकादायक होऊ लागला तरच त्या कंडिशनमध्ये लॉकडाऊनसारखी किंवा कोविडसारखी महासाथ येण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून दर्शवली गेलेली आहे. आता HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, तर सध्या उपलब्ध माहितीनुसार HMPV व्हायरस हा सर्दी खोकल्यासारखा आहे असे दिसून येते. HMPV व्हायरस जर घरी धोकादायक नसला तरी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क घातला पाहिजे. तसेच सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींपासून लांब राहिलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. कोणत्याही आजारात ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना कोणताही धोका नसतो. त्यामुळे फळे, भाजीपाला खाणे, प्रथिने खाणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे हे महत्त्वाचं आहे. तर HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण ज्याप्रमाणे कोविडमध्ये काळजी घेत होतो की वारंवार हात धुणे, मास्क घालणे, त्याचबरोबर अशा प्रकारची लक्षणे ज्या ज्या व्यक्तींमध्ये आढळून येत आहेत त्यांच्याशी संपर्क टाळणे, शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज फळेभाज्या खाणे, प्रथिने खाणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, अशा प्रकारची सर्व काळजी इथेही घेण्याची गरज आहे. आणि ही काळजी घेतली तर नक्की आपण HMPV व्हायरसपासून दूर राहील. तर हीच थोडक्यात माहिती होती HMPV व्हायरस संदर्भात. या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती कशी वाटली आणि HMPV व्हायरसबाबतची तुमची संकल्पना या व्हिडिओतून थोडीफार क्लिअर झाली का असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि याबाबतचे काही अजून प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.